नाही, अर्थात गुलामगिरीमध्ये तर स्वप्नासिद्धी सुरूच नसतं. आणि अशा जवळजवळ 200 वर्षांपेक्षा जास्त काळ गुलामगिरीच्या बंधनात अडकलेल्या आपल्या भारत मातेला असंख्य, होय अगदी असंख्य अशा महान देशभक्त आणि क्रांतिकारकांनी स्वातंत्र्याच्या अग्निकुंडात अक्षरशः आपल्या जीवाची आहुती अर्पण करून आपल्याला आपले स्वातंत्र्य मिळवून दिले आणि लोकशाही स्वरूपाचे धोरण स्वीकारून भारताने तयार केलेले संविधान हे संपूर्ण जगभरात नावाजले गेले. आणि अशा संपूर्ण जगभरात नावाजल्या गेलेल्या आपल्या देशाच्या लोकशाही समोर आज नक्की कोणकोणती आव्हाने ठाण मांडून उभी आहेत याबद्दल बोलण्यासाठी मी आज इथे उभा आहे. नमस्कार. विषय मांडतोय भारतीय लोकशाही समोरील आव्हाने. सर्वप्रथम जातीयतेचे राजकारण. मित्रांनो, भारत हा विविधतेच्या रांगोळीतून एकतेचा नवा रंग दाखवणारा देश आहे. विविध धर्मांच्या अस्तित्वाने ही भूमी सुशोभित झाली आहे. परंतु जिथे माणसाला जातीच्या चौकटीत बसवले जाते तिथे मात्र समाजाचे स्वातंत्र्य संकुचित होते असं म्हणतात. परिणामतः निवडणुका या सेवेसाठी नव्हे, केवळ आणि केवळ जातींच्या गणितांसाठी लढवल्या जातात. अनेक वेळा तर निवडणुकांमध्ये जात हा विजयी उमेदवार ठरवणारा प्रमुख घटक ठरतो. कारण विचारांचा आधार सोडून जातीच्या पिंजऱ्यात बंद झालेल्या मतदारांचे भवितव्य हे अक्षरशः सत्तेच्या व्यापाऱ्यांच्या हाती दिले जाते. आणि परिणामतः जातीयतेचे राजकारण हे भारतीय लोकशाही समोर आला घालणारे सर्वात मोठे संकट. पुढे आहे धार्मिक मूलभूततावाद. मित्रांनो, असं म्हणतात धर्माने दिशा द्यावी नक्कीच, पण मार्ग अंधश्रद्धेचा कधीही नसावा. आपल्या देशात विविध धार्मिक गटांमध्ये मूलभूततावाद हा अगदी प्रखरपणे दिसून येतो. धर्म हा प्रभावी असावा नक्कीच, आणि काळानुसार त्यात परिवर्तन होणे देखील गरजेचे आहे. परंतु कट्टर श्रद्धेचा अतिरेक याला थांबवतो. आणि त्यामुळे धर्माचा उपयोग हा शांतीसाठी न होता संघर्ष आणि वैरासाठी केला जातो. विविध धार्मिक गटांचे वेगळेपण जपण्यासाठी घेतलेले टोकाचे निर्णय असो किंवा दुसऱ्या धर्माला विरोध करण्याचा दृष्टिकोन, या सर्वांमुळे देशामध्ये एकत्रित अशांतता, धार्मिक तंगी आणि संघर्ष निर्माण व्हायचा वेळ लागतो. पुढे आहे भाषावाद. मित्रांनो, असं म्हणतात जिथे शब्दांना भिंतीचे रूप दिले जाते तिथे मन मात्र विभागले जातात. आता भाषावाद हा खरं तर स्वातंत्र्यानंतर प्रकट झालेला विषय. 1956 मध्ये जेव्हा प्रांतांची भाषेच्या आधारावर पुनर्रचना करण्यात आली तेव्हा आणि अगदी तेव्हापासून प्रादेशिक भाषांना महत्त्व मिळाले. हे खरं, अगदी खरं. परंतु अतिप्रमाणात अस्मिता ही कुठेतरी अहंकारात बदलते असं म्हणतात. अगदी त्याचप्रमाणे विविध प्रदेशांमध्ये प्रादेशिक भाषांना राष्ट्रीय भाषेच्या तुलनेत अधिक महत्त्व दिले गेले. त्यामुळे विविध प्रदेशांमध्ये प्रादेशिक भाषांमुळे आंदोलन उभी व्हायला सुद्धा सुरुवात झाली. पुढे आहे भारतीय राजकारणातील सांप्रदायिकता. मित्रांनो, भारत हा जगाच्या नकाशावर विविधतेमध्ये एकतेचा दीपस्तंभ मानला जातो. तो तर कधी काळी सहिष्णुतेचा काय म्हणू शकतो शिलालेख देखील होता. परंतु मित्रांनो, इंग्रजांच्या फोड आणि राज्यग्राह्य नीतीने ही सहिष्णुता अगदी पूर्णपणे सापडली गेली. इंग्रजांच्या भेदनीतीचा परमोच्च परिणाम म्हणजे 1947 मध्ये फाळणी. घटनेची चूक शतकांच्या अशी फाळणीची कहाणी होती. अहो, एवढंच काय, आजही सांप्रदायिकतेचे विषारी वारे भारतीय लोकशाहीवर घोंगावत आहेत. धर्माचे झेंडे उभे राहतात, पण एकतेची जमीन पायाखाली अक्षरशः बुडवली जाते. ही आणि अशी कितीतरी आव्हाने आजही आपल्या लोकशाही समोर अस्तित्वात आहेत. आणि या सर्व आव्हानांच्या विळख्यात गुदमरणाऱ्या लोकशाहीला जर वाचवायचं असेल तर अगदी योग्य त्या प्रकारचे कायदे करून आणि संविधानामध्ये मूलभूत किंवा अगदी काळाप्रमाणे गरजेचे असलेले बदल करून आपण जर आपल्या राज्याचा वेळा चालवला तर आपला भारत देश नक्कीच सर्वात मोठ्या लोकशाही बरोबर सर्वात मोठी महासत्ता बनल्याशिवाय देखील राहणार नाही. शेवटी मी एवढंच म्हणेन, नको वादळ वारा ते फक्त रिमझिम सरी, नको वादळ वारा ते फक्त रिमझिम सरी, नको सांडू पाण्यासारख्या रक्तांच्या सरी,
माणुसकीच्या औदार्य घरोघरी, दे माणुसकीच्या औदार्य घरोघरी. नको रे ते क्रूर दारिद्र्य असे, नको रे ते क्रूर दारिद्र्य असे, नको सुख सोयी, नको राजेशाही. खऱ्या अर्थाने बांधू दे भारतात माझ्या लोकशाही, भारतात